नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपणास होळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा। उद्यापासून होळीचा सण साजरा केला जातोय आणि राज्यामध्ये बरेचसे दिवसापासून बरेचसे काही पूर्वज आपल्याला सांगत आले की होळीच्या निमित्ताने आणि धुलीवंदनाच्या निमित्ताने वातावरण हे बिघडत असतं। तर राज्यातलं ह्या 2-4 दिवसामध्ये होळीच्या निमित्ताने किंवा धुलीवंदनाच्या निमित्ताने आभाळांची गर्दी कुठे कुठे होणार आहे। जसं आपण कालच्या लाईव्ह मध्ये सांगितलंय की नांदेड वगैरे भागात ढगाळ वातावरण होईल उद्या, म्हणून ते आज झालं आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता शनिवारी जे वातावरण आपण काल सांगितलं ते झालंय। आता रविवारी आणि सोमवारी हे 2 दिवस खूपच महत्त्वाचं वातावरण आहे। राज्यातल्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरणाचा अलर्ट आज आपल्याला तोडकर हवामान अंदाज या प्रयोगशाळेमार्फत आज मी देण्याचा प्रयत्न करतोय। राज्यातली जी परिस्थिती आहे ती खूपच ढगाळ होण्याच्या मार्गावरती काही जिल्ह्यामध्ये राहणार आहे। तर काही ठिकाणी धुरकट वातावरण ते काही ठिकाणी ढगाळ वातावरण स्वरूपामध्ये हे वातावरण असणार आहे। बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा ह्या भागात एकदाच या ठिकाणी सगळीकडे ढगाळ वातावरण होईल। नांदेड पट्ट्यामध्ये सुद्धा उद्यापासून खूपच ढगाळ वातावरणाला सुरुवात आहे। लातूर, परळी, वैजनाथ, चिंतूर वगैरे परिसर मध्यापर्यंत हे वातावरण खूपच ढगाळ होणार आहे। तर विचार केला पश्चिम महाराष्ट्राचा दिवस मावळता मालेगाव, जळगाव परिसर, छत्रपती संभाजीनगरचा कन्नड सिल्लोड भाग, भोकरदन परिसर, देऊळगाव राजा परिसर हे उद्या सुद्धा या भागाला दुपारनंतर थोडा उशिरा ढगाळ वातावरण होणार आहे। सातारा, पुणे, अहमदनगर परिसर तसेच शिर्डी वगैरे परिसरात या भागातही ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे। धाराशिव, सोलापूर, लातूर, केज, बीड याही भागामध्ये हे ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर विषय आहे सोमवारचा। सोमवारी आपण बऱ्याच भागामध्ये ह्या ढगाळ वातावरणाचा अलर्ट दिला आहे। तर ते देखील आता जी नावं घेतली आहेत याच भागामध्ये ढगाळ वातावरण होईल, पण याच्यामध्ये आणखीन काही जिल्हे वाढण्याची भीती देखील आहे। यामध्ये पाऊस अवकाळीपणा आहे का हे देखील आपण सविस्तरमध्ये सांगणारच आहोत, फक्त व्हिडिओकडे लक्षपूर्वक पहा। सोमवारी ह्या वातावरणाचे पडसाद जे आहेत हे बऱ्याच भागामध्ये दिसून येतील। त्यामध्ये नगर परिसर तर आपण सांगितला आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये याचा ढगाळ वातावरणाचा जो अलर्ट आहे तो सोलापूर वगैरे भागामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात आहे। तर याचं चित्र मंगळवारी आणखीन पद्धतीनं बिघडणार आहे। तर यामध्ये जवळपास अहमदनगर परिसर, पुणे, पश्चिम महाराष्ट्रातले सर्व जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणाचा अलर्ट आहे आणि जसा जसा दिवस मावळेल अशा पद्धतीने हे वातावरण आणखीन ढगाळ बनेल। खानदेश भागामध्ये सुद्धा मालेगाव, धुळे, नंदुरबार याही परिसरामध्ये हे ढगाळ वातावरण होण्याचे चान्सेस अधिक आहेत। नांदेड वगैरे, यवतमाळ पट्टा, वर्धा वगैरे भागात देखील हा ढगाळ वातावरणाचा अलर्ट सर्वात जास्त आहे। महत्त्वाची गोष्ट अशी आहे, यामध्ये टेम्परेचर जास्त आणि गरमीची लेवल जास्त असल्यामुळे क्वचित काही मोजक्या ठिकाणी हलक्या सरी देखील उतरू शकतात, पण मोठा धोका गारपीट वगैरे याच्यामध्ये नाहीये। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, या संदर्भात सविस्तर माहिती मेंबरशिपच्या लाईव्हमध्ये जॉईन होण्यासाठी हे चॅनलचं जॉईन बटन तुम्ही क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला उद्यापासून जे आपण मेंबरशिपसाठी लाईव्ह घेतो आहे त्या लाईव्हमध्ये सविस्तर माहिती देखील आपणास देण्यात येईल। मित्रांनो, ढगाळ वातावरणाचा अलर्ट जो आहे तो उद्यापासून स्टार्ट होतोय। पुन्हा एकदा थोडक्यात माहिती द्यायला आवडेल आणि थोडक्यात माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल। ज्यांना मित्रांनो कोणाला समजले असेल त्यांना थोडक्यात माहिती सांगूयात। तर मित्रांनो, उद्या दुपारनंतर 1 ते 2च्या सुमारास नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, नांदेड पट्टा, यवतमाळ पट्टा तसेच वर्धा या पट्ट्यामध्ये हिंगोली, वाशिमच्याही भागामध्ये धुरकट आणि ढगाळ वातावरण होण्याचे चान्सेस अधिक आहेत। दुपारनंतर याच तारखेला उद्या मालेगाव, नाशिक पट्ट्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण होईल। नांदेडमध्ये सर्वाधिक ढगाळ वातावरण जास्त असणार आहे। यवतमाळमध्ये बऱ्याच ठिकाणी दिग्रस पुसद भागामध्ये ढगाळ वातावरणाचा जास्त प्रमाणात फटका देखील बसण्याची शक्यता आहे। म्हणजे गारपीट वगैरे असं काही पाऊस नाही, पण ढगाळ वातावरणाला शेतकरी घाबरणार आहे। तर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, परळी, वैजनाथ परिसरात सुद्धा हे वातावरण अधिक प्रमाणात बनत चालेल। सोमवारी ह्या वातावरणामध्ये थोडा काहीतरी पाहायला बदल मिळतो आहे, पण ढगाळ वातावरण ह्याही तारखेला असणार आहे। याचा फटका पश्चिम महाराष्ट्र व दक्षिण महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भ मराठवाड्यामध्ये असणार आहे। तर मंगळवारी हे वातावरण अधिक प्रमाणात बिघडेल। सकाळून हे वातावरण कमी वाटेल, पण संध्याकाळच्या वेळेला दिवस मावळता दक्षिण सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, पंढरपूर, अहमदनगर परिसर, बीड, जालना, नांदेड तसेच विदर्भामध्ये सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये हा ढगाळ वातावरणाचा अलर्ट असेल। सविस्तर माहितीचा व्हिडिओ अर्धा घंटा बनतोय, त्यामुळे तुम्हाला पाहायला अडचण येते, त्यामुळे हा शॉर्टकट व्हिडिओ बनवला आणि येणाऱ्या वातावरणाची पूर्वकल्पना दिली। आणि याच्यामध्ये धोका असा कुठलाही नाहीये, पण जर गरमीची लेवल हाय लेवलला ह्या 2-3 तारखेच्या दरम्यान जर जास्त गेली तर शेतातील जो झाकायचा असलेला माल झाकून ठेवा, बाकीच्या कुठल्याही मालाला अडचण नाहीये। गहू वगैरे पिकांना सुद्धा याच्यामध्ये काहीही धोका नाहीये, फक्त जो गोळा केलेला माल आहे तो झाकून ठेवायला हरकत नाहीये। मित्रांनो, सविस्तर माहिती लाईव्ह उद्यापासून मेंबरशिपसाठी चालू होते। धन्यवाद।